नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कसं काढायचं, त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत, अर्ज कसा करायचा, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। या ठिकाणी आपले सरकार या होम पेजवर आल्यानंतर या ठिकाणी न्यू यूजर रजिस्ट्रेशन हिअर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला यूजर नेम टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चर कोड टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि लॉग इन करायचे आहे। मी संपूर्ण काय टाकून घेतो आणि लॉग इन करतो। लॉग इन केल्यानंतर ह्या ठिकाणी डाव्या साईडला थोडं स्क्रोल करायचं आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला रेव्हेन्यू डिपार्टमेंट, त्यालाच आपण मराठीमध्ये महसूल विभाग सुद्धा म्हणतो, याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी सब डिपार्टमेंट, ह्या ठिकाणी आपल्याला रेव्हेन्यू सर्व्हिस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी नॉन क्रिमिलियर या ऑप्शनवर आपल्याला टिक करायची आहे आणि प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी आपल्याला परत नॉन क्रिमिलियर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी नॉन क्रिमिलियरसाठी लागणारे डॉक्युमेंट्स या ठिकाणी मी पुढे सांगणारच आहे हे डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत, त्यामुळे मी स्क्रोल करतो आणि कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करतो। ह्या ठिकाणी आपल्याला 3 स्टेप पूर्ण करायचे आहेत। ॲप्लिकेशन फॉर्म, अपलोड डॉक्युमेंट आणि मेक पेमेंट। ह्या ठिकाणी आपल्याला सर्टिफिकेट नेम सिलेक्ट करून घ्यायचा आहे की जर आपण रिन्युअल करत असेल तर नॉन क्रिमिलियर रिन्युअल सर्टिफिकेट या ऑप्शनवर क्लिक करू शकता। जर नवीन काढायचं असेल तर नॉन क्रिमिलियर या ऑप्शनवर क्लिक करा। आपल्याला नवीनच काढायचे म्हणून नॉन क्रिमिलियर हे सिलेक्ट करून घेतो। जे रजिस्ट्रेशनला नाव दिलं होतं तेच नाव या ठिकाणी शो होईल। नाव व्यवस्थित चेक करून घ्या कारण की हेच नाव सर्टिफिकेटवर येणार आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला फादर्स नेम टाकून घ्यायचा आहे इंग्लिशमध्ये, मी टाकून घेतो। तेच नाव पुढे मराठीमध्ये शो होईल। जी डेट ऑफ बर्थ रजिस्ट्रेशनला दिली होती ती या ठिकाणी शो होईल। वय शो होईल। या ठिकाणी आपला मोबाईल नंबर शो होईल। मेल फिमेल जे सिलेक्ट केलं होतं ते ह्या ठिकाणी शो होईल। त्यानंतर ईमेल ID ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल। त्याच्यानंतर ऑक्युपेशन, जे व्यवसाय आहे तुमचा ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या, जे काम करता वगैरे। जर तुम्ही स्टुडंट असाल तर ह्या ठिकाणी स्टुडंट सिलेक्ट करून घेऊ शकता। मी स्टुडंट आहे म्हणून ह्या ठिकाणी मी स्टुडंट सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करतो। त्यानंतर आधार नंबर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल। त्यानंतर ॲड्रेस, जसा आधार कार्डवर ॲड्रेस आहे तसंच या ठिकाणी आपल्याला टाकून घ्या। बाकीची माहिती ऑप्शनल आहे, नाही भरली तरी चालेल। त्यानंतर डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तालुका, त्यानंतर विलेज, त्यानंतर पिन कोड, त्यानंतर रिलेशन ऑफ बेनिफिशरी, जर तुम्ही घरातील कोणत्या व्यक्तीचं काढत असेल ते या ठिकाणी त्याचं रिलेशन आपल्याला निवडून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या नावाचं आपल्याला सर्टिफिकेट मिळेल। जर तुम्ही भाऊ बहीण, हजबंड, पत्नी, मुलगा मुलगी जे काही सिलेक्ट करता ते त्यांच्या नावाचं ह्या ठिकाणी आपल्याला सर्टिफिकेट मिळणार आहे। जर तुम्ही स्वतःचं काढत असाल तर ह्या ठिकाणी तुम्ही सेल्फसुद्धा करू शकता। तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रिलेशन, तर सन करू शकता किंवा डॉटर करू शकता, पण या ठिकाणी मी स्वतःचं काढत असेल आहे म्हणून या ठिकाणी मी सेल्फ हे निवडून घेतो। त्यानंतर कास्ट आपल्याला ह्या ठिकाणी टाकून घ्यायची आहे। जी आपली कास्ट सर्टिफिकेटवर आपली कास्ट आहे तीच ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे, त्याच्यात काहीही चूक होऊ द्यायची नाही आहे। तर ह्या ठिकाणी मी कास्ट सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर कॅटेगरी आपोआप शो होईल। त्यानंतर व्हॅलिडिटी, या ठिकाणी आपल्याला 3 वर्ष सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर जर नॉन क्रिमिलियर रिन्युअल असेल तर या ठिकाणी तुम्ही खाली रिन्युअल सर्टिफिकेट नंबर्स टाकून घेऊ शकता, इश्यू डेट टाकू शकता आणि प्लेस टाकू शकता। आपल्याला नवीन काढायचं आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला काही भरण्याची आवश्यकता नाही आहे। त्यानंतर बेनिफिशरी फादर्स अँड हजबंड डिटेल, जर पत्नीचं काढायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला हजबंड डिटेल टाकून घ्यायची आहे।
जर तुम्ही स्वतःचं काढत असाल तर ह्या ठिकाणी आपल्याला फादर्स डिटेल टाकून घ्यायची आहे. मी ह्या ठिकाणी फादर्स नेम टाकतो, तेच नाव मराठीमध्ये शो होईल. ह्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ, ह्या ठिकाणी मोबाईल नंबर, त्यानंतर ह्या ठिकाणी जेंडर, ईमेल ID हे ऑप्शनल आहेत, नाही टाकले तरी चालेल. त्यानंतर ह्या ठिकाणी आधार नंबर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर इन्कम सोर्स, ह्या ठिकाणी आपल्याला इन्कम सोर्स टाकायचा आहे. जर शेतकरी असाल तर ह्या ठिकाणी ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला 3 वर्षाचं उत्पन्न टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बिझनेस अँड अदर सोर्स असेल तर ह्या ठिकाणी जे मजुरी वगैरे काय करत असेल तर ह्या ठिकाणी 2 नंबरमध्ये टाकायचं आहे. जर सॅलरी पर्सन असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला सॅलरी जी काही येत असेल ती ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची 3 नंबरमध्ये. आता ह्या ठिकाणी मी माझे वडील मजुरी करतात म्हणून ह्या ठिकाणी मी मजुरी 2 नंबरमध्ये टाकून घेतो. 2021-22चं उत्पन्न टाकणार आहे. त्यानंतर 22-23चं आणि 23-24चं या ठिकाणी तिन्ही वर्षाचं उत्पन्न मी टाकून घेतो. उत्पन्न जसं 3 वर्षाचं आहे तेच उत्पन्न टाकून घ्या, जे की उत्पन्न सर्टिफिकेटवर आहे. त्यानंतर बाकीची माहिती ही ऑप्शनल आहे, नाही भरली तरी चालेल. या ठिकाणी मी डायरेक्ट स्क्रोल करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला रिझन द्यायचं आहे की हे सर्टिफिकेट आपल्याला कशासाठी लागायचं आहे. तर ह्या ठिकाणी मी एज्युकेशन हे रिझन देणार आहे. त्यानंतर ॲटो डेबिट या ठिकाणी आपल्याला यस करायचं आहे आणि आय ॲग्री या ऑप्शनवर क्लिक करून समावेश करा म्हणजे सेव्ह करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी विचारत आहे एकदा माहिती सेव्ह केल्यानंतर ते पुन्हा एडिट करता येणार नाही, तर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला परत सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्या ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. त्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड, ह्या ठिकाणी डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला फोटोची साईज ही 5 KB ते 20 KB पर्यंत असली पाहिजे आणि रुंदी 160 पिक्सल असली पाहिजे. हाईट 200 ते 212 पिक्सल असली पाहिजे. जर तुम्हाला फोटो क्रॉप करता येत नसेल तर ह्या ठिकाणी क्रॉप फोटो या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही फोटो क्रॉप करून घेऊ शकता. ह्या ठिकाणी मी फोटो अपलोड करून घेतो. त्यानंतर स्क्रोल करायचं आहे. या ठिकाणी प्रूफ ऑफ आयडेंटिटी, या ठिकाणी आपल्या ओळखीचा पुरावा लागणार आहे. या ठिकाणी तुम्ही पॅन कार्ड देऊ शकता, पासपोर्ट देऊ शकता, वोटर ID देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा देऊ शकता. तर ह्या ठिकाणी मी आधार कार्ड अपलोड करून घेणार आहे. त्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेस, ह्या ठिकाणी तुम्ही पासपोर्ट देऊ शकता, वॉटर बिल देऊ शकता, राशन कार्ड देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता, वोटर ID देऊ शकता, टेलिफोन बिल देऊ शकता किंवा 7/12/8चा उतारासुद्धा देऊ शकता. मी ह्या ठिकाणी राशन कार्ड अपलोड करून घेणार आहे. ह्या ठिकाणी डॉक्युमेंट्स तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. तर व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड करा. त्यानंतर अदर डॉक्युमेंट्स, ह्या ठिकाणी आपल्या रिलेटिव्हची कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. भाऊ, बहीण, काका, चुलत भाऊ जे काय असेल ते ह्या ठिकाणी रिलेटिव्ह घरातील व्यक्तीची ह्या ठिकाणी कास्ट लागणार आहे. या ठिकाणी मी आपल्या रिलेटिव्हची कास्ट देतो. त्यानंतर ह्या ठिकाणी माइंडेटरी डॉक्युमेंट्स, ह्या ठिकाणी आपल्या 4ही डॉक्युमेंट्स कंपल्सरी लागणार आहे. या ठिकाणी ऑदरमध्ये मी आधार कार्ड अपलोड करून घेतो. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, या ठिकाणी आपल्या 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. या ठिकाणी मी अपलोड करून घेतो. त्यानंतर ॲटो डेबिट, या ठिकाणी आपल्याला 2 सेल्फ डिक्लेरेशन द्यायचे आहेत. जे खाली सेल्फ डिक्लेरेशन दिलेलं आहे ते द्यायचं नाही आहे. जे मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तेच आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. या ठिकाणी 2 सेल्फ डिक्लेरेशन असणार आहेत, एक वडिलाच्या नावाने आणि एक स्वतःच्या नावाने.
ते दोन्ही भरून मर्ज करून आपल्याला ह्या ठिकाणी PDF आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहेत. हे मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. या ठिकाणी पाहू शकता फादर्स आणि सेल्फ. तर ह्या ठिकाणी तुम्ही फादर्स सेल्फ डिक्लेरेशन थोडक्यात सांगतो. या ठिकाणी याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी आपल्याला फोटो चिटकवायचा आहे. त्यानंतर फादर्स नेम, वय, त्यानंतर राहणार, त्यानंतर ज्याच्या आपल्या नावाचं आपल्याला सर्टिफिकेट काढायचं आहे ह्या ठिकाणी आपलं नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मुलगा मुलगी जे असेल ते टाकून घ्या, वय टाकून घ्या आणि व्यवसायामध्ये विद्यार्थी, त्याच्यानंतर तालुका, जिल्हा आणि राज्य आणि आपली जी जात आहे ती जात टाकून घ्या. त्याच्यानंतर जे आपला क्रमांक असेल जातीमधला ते ह्या ठिकाणी टाकून घ्या. त्यांच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला चालू इयर टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या वडिलाची सिग्नेचर करायची आहे. त्याच्यानंतर ठिकाण, त्यानंतर दिनांक, त्यानंतर उमेदवाराचं नाव, संपूर्ण नाव आपल्याला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. या स्वरूपात आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन भरून घ्यायचं आहे वडिलाच्या नावाचं. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्या नावाचं सेल्फ डिक्लेरेशन भरायचं आहे. तेही थोडक्यात सांगून देतो. ह्या ठिकाणी आपला फोटो चिटकवायचा आहे. ह्या ठिकाणी आपलं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर वय, वर्ष, व्यवसायामध्ये शिक्षण, राहणार जे ॲड्रेस असेल ते, त्यानंतर तालुका, जिल्हा, त्याच्यानंतर या ॲड्रेसवर केव्हापासून राहता ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपली जात टाकून घ्यायची आहे. ह्या दोन्ही सेल्फ डिक्लेरेशनवर 5-5 वाले 2-2 तिकीटं आपल्याला चिटकून घ्यायची आहेत. तेवढं ध्यानात ठेवा. त्यानंतर ठिकाण, दिनांक आणि ह्या ठिकाणी प्रतिज्ञार्थीची सही, म्हणजेच ह्या ठिकाणी आपलं नाव, वय, व्यवसायामध्ये शिक्षण, राहणार, तालुका, जिल्हा या ठिकाणी आपल्याला सिग्नेचर करायची आहे. आणि जे रिलेटिव्हची आपली कास्ट घेतली होती त्यांचं नाव, त्यांचा ठिकाण, तालुका, जिल्हा हे टाकून घ्यायचं आहे आणि त्यांचीसुद्धा ह्या ठिकाणी सिग्नेचर घ्यायची आहे. तर या स्वरूपात आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन भरून घ्यायचं आहे. हे दोन्ही सेल्फ डिक्लेरेशन आपल्याला भरून PDF करून ह्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे. ह्या ठिकाणी वडिलाचं आणि ह्या ठिकाणी सेल्फ, या ठिकाणी 2 आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन असणार आहेत. हे दोन्ही आपल्याला मर्ज करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित पाहून घ्या. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. ह्या ठिकाणी आपल्याला ॲटो डेबिटमध्ये ते अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर आपली स्वतःची कास्ट ह्या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी स्क्रोल करतो आणि अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करतो. ह्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत. त्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला 33 रुपयाची पेमेंट करून घ्यायची आहे. त्यानंतर कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करतो. त्यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, त्याच्यानंतर राईट साईडला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडा वेट करायचं आहे. या ठिकाणी 5 ऑप्शन दिसतील: नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, QR वॉलेट्स आणि UPI. मी या ठिकाणी सिम्पली QR कोड सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर भीम UPI, त्यानंतर मेक पेमेंट. ह्या ठिकाणी आपला QR कोड ओपन झालेला आहे. ह्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही स्कॅनरनं स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.